काय सर, कसं वाटलं घर? फर्स्ट क्लास. घर तर एकदम मस्त आहे, पण वास्तुशास्त्राप्रमाणे मला काही बदल करावे लागतील. हा ऑफकोर्स करा ना, पण बदल मीन्स आपण बोलूया ना जरा. येस ऑफकोर्स, ह्या बसा ना. एक मिनिट काय बोलूया काय? हे काय चाललंय? हा, कुणी येतं घरामध्ये, आपलं घर बघतं काय आणि बोलूया? अरे मी घराचं डील करायला आलोय, मला बोलायचंय तुमच्याशी. येस ऑब्विसली. अरे काय ऑब्विसली? शनाया, एक सेकंड. आपलं काही बोलणं झालं नव्हतं आणि परस्परच तू काहीच्या काही. हे बघ, आपलं अजूनही काही ठरलेलं नाहीये. ओके, एक मिनिट. ठरलं नाहीये म्हणजे काय काय म्हणता येते? गॅरी, आपलं ठरलंय ना गॅरी, हो ना. शनाया, आपलं काही ठरलेलं नाहीये. ओके, एक मिनिट. हा मॅडम, हा शू बोली રહ્યા साहेब बोलतायत ठरलं नाहीये, तुम्ही म्हणताय विकायचंय, काय चाललंय काय? हे बघा, मला घर विकायचं नाहीये, कळलं? तुम्ही इथून प्लीज जा बरं. मैडम, आज તમે શું બોલી રહ્યા છો? वो तो आपको घर बेचना नहीं तो हमने શું काम बोला क्यों? शनाया, तू काय कमिटमेंट देऊन ठेवलीस यांना? हे बघ, आपलं क्लिअर बोलणं झालं होतं की नाही? तू मला न विचारता परस्पर काहीच्या काही करतेस. तू प्लीज यार, हे आपलं असं काही बोलणं झालं नव्हतं आणि जरा घाई होते, असं नाही वाटत का तुला? ओ साहब, ओ मैडम, तुम अपना ये घर का काम है ना घर पे ही रखो. हाँ? मेरा कुछ लेना देना नहीं है इसमें. अरे हमारा विजिट का पैसा दो. क्लायंटला काय सांगू मी? अरे त्यांना घर विकायचं नाही तर मला आणलं कशाला इथे? ओ साहेब, મને પણ હમણાં જ ખબર પડી. अरे मग माहित नव्हतं तर पहिले माहिती करून घ्यायची ना. ओ साहेब, तुम्ही बघताय ना, मी आता इथे आल्यावर मला कळलं सगळं. मला काही घर घ्यायचं नाहीये. तुमचं काय आपापसात आहे ते निपटा, मी निघालो. देसाई हे साहेब, बघा, मला काही ऐकायचं नाही. ऐका देसाई साहेब, माझी गोष्ट तर ओ देसाई काय मॅडम शू એટલે તમે મારું નાક કપાવ્યું યાર. अहो, माझा इम्पॉर्टंट क्लायंट होता तो. साहेबांची आधी बोलून घ्यायचं होतं ना. सी एम व्हेरी सॉरी, आय हॅव अ टॉक विथ हिम प्लीज. काय बोलेन आता शनाया? गॅरी, काय चाललंय तुझं? मी तुला कल्पना दिली होती ना या सगळ्याची. तू गप्प बस शनाया. तुम्ही आत्ताच्या आत्ता इथून निघून जा. मला हे घर विकायचं नाहीये. अहो पण आत्ताच्या आत्ता इथून निघा. टाइम खोटी करो चो. ओ देसाई साहेब, हाँ गुरु बोल. काय तुला प्यायची आहे? ओके, हो बसूया ना आपण. ओके भेटतो तुला. हा तिथेच. हा चल बाय. अरे याला काय झालं? शनाला सोडून मला भेटतोय? हो वा उघडी घ्या. हा असा गोंधळ झाला माहितीये सगळा. इतका कंटाळा आलाय ना मला सगळ्या सिच्युएशनचा. तर राधिका सारखाच ना हा गॅरी पण काहीतरी इमोशनल विचार करू लागलाय अचानक. काय करू कळत नाहीये ग. पण तो असं का करतोय? आय मीन, त्यालाही या सगळ्या सिच्युएशनचा त्रास होतच असणार ना. अगं, त्याचं जरा जास्तच प्रेम आहे या घरावर. काय तर उगाच ना काहीतरी एक इमोशनल अटॅचमेंट घेऊन बसलाय. मी तुला सांगते, टिपिकल मिडल क्लास मेंटॅलिटी असली ना की हे असं होतं सगळं. काय करू कळत नाही यार, काही ऐकतच नाहीये तू माझं. पण तू काय करणार आहेस मग आता? अगं, मला काही कळत नाही म्हणून तुला बोलवलंय ना. तू सांग ना काहीतरी. ऍक्च्युली तू हा फार चांगला डिसिजन घेतला होता शनाया. कारण हे सगळे जण राधिकाला असाच सपोर्ट करत राहणार आणि तुमच्यामध्ये भांडणं होत राहणार, बदलणार काहीच नाही. हो यार, पण ते गॅरीला कळत नाहीये ना. आताही बघ ना कसा चिडून गेलाय माझ्यावर. फोन पण उचलत नाहीये माझा. अरे यार, अजूनही उचलत नाहीये बघ. शनाया, जर का तू हे घर विकलंस ना, तरच तू आणि गुरुनाथ सुखी राहाल. आणि ती राधिकाही माझ्या घरातनं कायमची निघून जाईल. माझ्या घरातनच नाही, या सोसायटीतनंही कायमची निघून जाईल.
कारण जोवर गुरुनाथ इकडे आहे ना तोपर्यंत राधिका माझ्या घरातनं काही बाहेर पडणार नाही. शनाया प्लीज प्लीज तू काही कर आणि गुरुनाथला कन्व्हिन्स कर प्लीज. अगं, हो पण करू काय? ऐक एकीकडे ती राधिका मला त्रास देते, एकीकडे शनाया प्रेशर आणते आणि ते सोसायटी वाले पण मधल्या मध्ये डोक्यात त्याची वाट लावतायत. ते सगळे प्रॉब्लेम्स आहेत ना हे राधिकामुळे होत आहेत. प्रॉब्लेम्स राधिका वहिनीमुळे. ना गुरु यार, प्रॉब्लेम्स वहिनीमुळे नाही, प्रॉब्लेम्स त्या पोरीमुळे होत आहेत. कोणती तुझी गर्लफ्रेंड? काय तुझे नशा? कोणते? शनाया शनाया. शनाया ती ना नंतर आली आहे तुझं आयुष्यात. आणि आज सकाळीच बोललो होतो मी तुला की ही मुलगी तुला रस्त्यावर आणणार. बघ गुरु, तुझं घर आहे, तुझ्या पैशाने तू बनवलायस, वहिनीने मेहनत करून ते सजवलंय. ते घर ही विकणारी कोण? नॉनसेन्स. तू शनायाला याच्यामध्ये आणू नको. हा 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 शनाला याचा ताणू नको. नको आहे. कसं? हा अरे तुझी ही जी काय हालत झाली ना तिच्यामुळे, when are you going to accept it? हा अरे नाही नाही चिडू नकोस, चिडू नकोस प्लीज. आणि मी जे काही बोलतोय ना त्याच्यावर नीट विचार कर. अरे विचार करून डोकं फुटायची वेळ आली आहे. डोकं फुटायची वेळ आली आहे. मला सांग, माझं एका मुलीवर प्रेम आहे, मी तिच्यावर प्रेम केलं, ही काय माझी चूक आहे? हा काय काही चूक झाली का माझी? एका मुलीवर मी प्रेम केलं. बायको असताना एका मुलीवर प्रेम केलं हे चुकीचंच केलंस तू. नाही म्हणजे असं प्रेम तू मंगळ ग्रहात किंवा चंद्राला जाऊन केलं असतंस तरी ते चुकीचंच ठरलं असतं. प्लीज आनंद, प्लीज हा मला लेक्चर नको तू. मी तुला लेक्चर द्यायला नाही बोलवलं इथे. आय इन्व्हायटेड यू टू डिस्कस समथिंग. आय वॉन्टेड टू डिस्कस समथिंग, राईट? ओके हा प्लीज. ओके. आधी ना फोन बंद कर. अरे ते आधी हा फोन ठेव प्लीज प्लीज. अरे. आपण आपण बोलायला आलो ना इथे. मग नो फोन कॉल, जस्ट यू अँड मी. ओके. आणि गुरु, आता स्वतःच्या मनात काय चालू आहे ना त्याचा विचार कर.